माझं नाव पायल पाटील. मी आता 23 वर्षांची आहे. मला कॉक्लिअर इम्प्लांट करून 8 वर्ष झालेली आहेत. मी 11 वर्षाची असताना मला मम्समुळे ऐकू येणं बंद झालं, हिअरिंग लॉस झाला. डॉक्टरांना दाखवलं, पण तेव्हा त्यांनी नॉर्मल एड्स वगैरे सजेस्ट केले. पण ॲक्च्युली मला 100% ऐकू येणं गेलं होतं. त्याच्यानंतर सर्जनने सजेस्ट केलं की तुम्ही कॉक्लिअर इम्प्लांट केल्यास तुम्हाला फायदा होईल. मग त्याच्यानंतर मग आम्ही 4-5 वर्षांनी आम्हाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं. काही फंड्समुळे मला कॉक्लिअर इम्प्लांट करण्यास वेळ गेला, पण खूप फायदेशीर झालं आहे आणि मला ऐकू आलं. म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे काहीच नव्हतं. आता मी पण जॉबला असंच कॉन्ट्रॅक्ट वगैरे होतो आणि मामा वगैरे असंच असायचं. आमच्याकडे काय पैसे वगैरे नव्हते. पायलचं कॉक्लिअर इम्प्लांट झाल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तिला स्पीच थेरपी द्यावी लागेल म्हणून, कारण खूप गॅप झाला होता. तर आम्ही तिथे दर आठवड्याला तिला घेऊन जायचो. सायलेंट रूम असायची अशी, आणि तिथे पूर्ण आई इथपासून 1 नंबर्स असे शब्द कळतायत का इथपासून सगळं तिला पहिल्यापासून शिकवलं गेलं. म्हणजे आता जवळजवळ 8 वर्ष वगैरे झाली कॉक्लिअर इम्प्लांट करून. जे आधीचं प्रोसेसर पायलचं होतं, मला वाटते ती खूप जुनी झाली होती. केबल ब्रेक होणं, काही मध्येच आवाजाचा मिसमॅच होणं, हे प्रॉब्लेम्स यायला लागले. त्याच्यामुळे मग आम्ही घरातल्यांनीच ठरवलं, तिचे काका, मी आणि माझी मिसेस सोनाली. कांसो 3चा आम्हाला पर्याय एकदम खूप चांगला वाटला. त्या हँडलिंगसाठी वगैरे खूप चांगला आहे आणि आम्ही बघितलेलं, सर्च मारलेलं असं सगळं. त्याच्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतला काय आता अपग्रेड करणं आम्हाला गरजेचंच आहे किंवा बरं होईल, कारण का फीचरसाठी ते चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही मग ते डिसिजन घेतलं. आधी CPAP 02 असताना मला खूप काळजी घ्यावी लागत होती, कारण हे खूप बाहेर असायचं आणि ते दिसायचं. पण कांसो 3 आहे जे ते खूप हेअरच्या मागे जातं, त्यामुळं मला खूप कम्फर्टेबल वाटतं की ते न लावल्यासारखंच आहे. जेव्हा कांसो 3 वापरलं आणि मग ऑफिसमध्ये गेले, सुरुवातीला कोणी बोललं नाही की असं पण पायल तुझ्या गाण्यावर मशीन नाही आहे, तू मशीन नाही लावली. मी म्हटलं नाही, मला आता ऐकू येतं. पण कांसो 3मुळे मला थोडं कॉन्फिडन्स झालं की नाही, ते दिसत नाही आहे कानाच्या मागे, पण नाही आहे, ते डायरेक्ट हेअरमध्ये हाईड होते. त्यामुळे मला त्याचा खूप कॉन्फिडन्स भरपूर वाढला आणि ते खूप छान एक्सपिरियन्स होता हा. पायलला जेव्हा आम्ही कांसो 3 अपग्रेड केल्यानंतर आवाज द्यायला लागलो, तेव्हा तिला एकदम क्लिअर आवाज ऐकू यायला लागला. जसं की पहिल्या मशीनच्या वेळी तिला जरा जवळून आवाज द्यायला लागायचा, तसं आता होत नव्हतं. एकदा असा इन्सिडेंट झाला की ती कुकिंग करत होती किचनमध्ये, आणि मी अचानक रूममधून आवाज दिला आणि तिला तो क्लिअर आवाज ऐकू गेला आणि त्या आवाजाने ती लगेच रूममध्ये आली. हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता आमचा, की तिला लगेच ऐकू आलं म्हणून. मला कांसो 3चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ब्लूटूथचा वाटला. ब्लूटूथमुळे मला जे मी फोन कॉल स्पीकरवर बोलायच्या आधी, ते आता मी कम्प्लिटली म्हणजे डायरेक्ट ब्लूटूथमुळे मीच ऐकू शकते. प्रायव्हसी मिळते त्यामुळे, आणि मी जे ऐकते दुसऱ्यांना आवाज जात नाही. मी डायरेक्टली बोलू शकते. यूट्यूब बघते, मी शॉर्ट्स बघते, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होत नाही. मी आत्ता विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून काम करते, जे फील्ड वर्क आणि ऑफिस वर्क दोन्ही आहे. मला फील्ड वर्क करताना ड्रायव्हिंग करावी लागते, बाईकवर जाते मी. त्यावेळी मला आधीपेक्षा आता कांसो 3 वापरल्यामुळे खूप फायदा झालेला आहे. त्यामध्ये खूप आवाज क्लिअर होतात आणि मला जे यायचं आहे तेच ऐकू येतं. ड्रायव्हिंग करताना याचा खूप फायदा होतो. अगोदर यायचा त्यासाठी एवढा मोठा ड्राय बॉक्स लागायचा. ते हँडलिंगमध्ये कुठे जायचं असेल तर ते घेऊन जायचं एवढं सोबत, आणि आत्ताचं जे आहे ते छोटंसं ड्राय बॉक्स, ते आपण कुठे इझी कॅरी करू शकतो. मी आधी कुठे बाहेर जायचे, 1 दिवस असू दे, 2 दिवस असू दे, मला
माझ्या डेली जे काय आहे त्याच्यासोबत मला ड्राय बॉक्स वगैरे पण घेऊन जावं लागत होतं, की ड्राय बॉक्स वेगळं, चार्जर वेगळं. पण आता मी कांसो 3मुळे मला आता होम चार्जर आहे, जे खूप छोट्या साईजचं आहे, जे कॅरी करायला इझी पडते आणि मी हे कुठेही घेऊन जाऊ शकते आणि त्याला खूप जागासुद्धा लागत नाही. बॅगमध्ये टाकून मी सहज कुठेही नेऊ शकते. CP802 वापरताना मला बॅटरी कधी संपेल याची काही गॅरंटी नसायची आणि मला कळतही नव्हतं की आता लावली आहे ती कधी संपणार आहे आणि मला बॅटरी तर कॅरी कराव्या लागतच होत्या. पण आता कांसो 3मुळे मला माझ्या मोबाईलवरून समजतं की आता किती बॅटरी आहे, मी किती वेळ लावू शकते मशीन. त्यामुळे मी मीटिंगमध्ये किंवा कुठेही बाहेर जाताना मला हे इझी पडतं की आणि बॅटरीही मध्येच संपत नाही आणि त्याचा खूप फायदा झाला आहे मला. मला लहानपणापासूनच चष्मा आहे. CP802 होतं त्यावेळी इथे कानाच्या मागे मशीन असायची आणि ते लावायला लागायचे आणि वर चष्मा पण. कोरोनामध्ये असताना मला मास्क पण लावायला लागायचं, त्यामुळं मशीन, परत वर चष्मा आणि परत मग मास्क, त्यामुळे खूप लोड व्हायचा आणि अगदी इथे रेडनेस वगैरे व्हायचा आणि खूप म्हणजे ओझं वाटायचं. रात्री झोपल्यानंतरच मला रिलॅक्स वाटायचं. कांसो 3 अपग्रेड केला आणि मग मला आता फक्त कानावर चष्मा आहे, बाकी काही नाही आहे आणि खूप फ्री वाटतंय मला, कम्फर्टेबल, रिलॅक्स. आता मी वेगवेगळ्या हेअरस्टाईल करू शकते, मला पाहिजे तशी हेअरस्टाईल करू शकते आणि केस ओपन सोडू शकते, वर हाय पोणी करू शकते आणि वेणी मला आता हवं तसं करू शकते. ऑपरेशन केल्यामुळे खूप फायदा झाला. आता सगळं समजतंय बोलल्यामुळं, त्याच्यामुळे ती आनंदी आहे. ती दुःखी होती ना, आम्हाला कसं तरी वाटत, ती तोंडाच्या हालचालीवरून ओळखायची ती. आता व्यवस्थित आहे ती. त्याच्यामुळे तिचं शिक्षण झालं, आज ती नोकरीला तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहिली. आणि आज मी माझ्या पायावर उभी आहे की कॉक्लिअर इम्प्लांट नसेल तर म्हणजे खूप गोष्टी अशक्यच झाल्या असत्या आणि खूप छान वाटलं मला, कारण आधी मला येत होतं ऐकू, पण त्याच्यानंतर 5 वर्षांनी सुद्धा मी ऐकू शकेन असं वाटलं नव्हतं मला, कारण मला थोडं पण ऐकू येत नव्हतं आणि कॉक्लिअर इम्प्लांटमुळे मला खूप आवाज आला.